पुढची ब्रेकिंग न्यूज आहे रायगडमध्ये दरोडा घातल्याप्रकरणी 3 पोलिसांना अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर येते। अलिबागमध्ये एका व्यापाऱ्याकडून तब्बल 40 लाख रुपये त्यांनी लुटले। स्वस्त दरात जागा देतो असं सांगत या व्यापाऱ्याचं अपहरण करून दरोडेखोरांनी 40 लाख लुटले आहेत आणि या प्रकरणी एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यात आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली। रवी राठोड, प्रशांत कांबळे आणि किशोर खाडे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। रायगडमध्ये दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। या ठिकाणी एका व्यापाऱ्याचं अपहरण करून त्याला लुटण्यात आले आणि 40 लाख तब्बल या व्यापाऱ्याकडून दरोडेखोरांनी लुटलेत। या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर यातल्या 3 जणांना अटक करण्यात आली आणि हे तिघेही जण पोलीस असल्याचं समोर आलंय। अलिबागमध्ये एका व्यापाऱ्याकडून तब्बल 40 लाख रुपये लुटण्यात आले। स्वस्त दरात जागा देतो असं त्याला सांगण्यात आलं आणि त्याच्याकडून हे 40 लाख लुटलेत। फोन लावून आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी प्रवीण वागचोरे। प्रवीण, रायगडमध्ये दरोडा घातल्याप्रकरणी एकूण 6 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय, 3 जणांना अटक करण्यात आली आहे। आणखी तिघांचा तपास कशा पद्धतीने सुरू आहे? नक्कीच भक्ती धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल, कारण की जेव्हा पोलिसच चोरतात त्यावेळेस नक्की करायचं काय असा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होतो, उपस्थित होतो। एकंदर जर घटनाक्रम बघितला 26 डिसेंबरची ही घटना आहे। मुनिरा नावाचा एक मुंबईचा व्यापारी होता, त्यांना स्वस्त दरामध्ये अलिबागमध्ये जमीन देतो असं आमिष दाखवून या आरोपीने आमिष दाखवून तिकडे बोलावून घेतलं होतं आणि 26 डिसेंबर रोजी हे व्यापारी आहेत ते आपल्या मित्रासोबत अलिबाग या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी जो लँड ब्रोकर होता त्याने आपल्या मित्रांसह यांना गंडा घातलेला आहे। एकंदर 3 जे मित्र होते त्याचे पोलीस जे आता अटक केलेले आहेत ते तिघं आपल्या वर्दीमध्ये म्हणजे पोलीस ड्रेसमध्ये आणि त्यांचे आणखीन 2 साथीदार एकंदर त्या ठिकाणी आले आणि 50 लाख रुपये घेऊन जे व्यापारी आले होते त्या ठिकाणी जमीन घेण्यासाठी त्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी लुटलं। 40 लाखांची रोकड जी आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडून त्यांनी घेतली आणि त्या ठिकाणी पसार झाले। त्याचसोबत त्यांनी त्यांना धमकी देखील दिली, जे याची कुठे वाच्यता गेली तर तुम्हाला ठार करू अशी धमकी दिली। एकंदर आता या 3 जे पोलीस आहेत त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आली आहे। दोघे जण पसार आहे आणि जो मास्टरमाइंड यांच्या संपूर्ण घटनेचा संपूर्ण या प्रकारातला तो अद्याप तरी फरार आहे। एकंदर 6 आरोपी त्यातल्या 3 आरोपींना आता पोलिसांना पकडण्यात यश आलेलं आहे आणि 3 आरोपी आहेत जे पसार आहेत। 3 आरोपींचा अजूनही शोध सुरू आहे। धन्यवाद प्रवीण या सविस्तर माहितीसाठी। तर स्वस्त दरात जागा देतो असं सांगत एका व्यापाऱ्याला त्याचं अपहरण करून व्यापाऱ्याचं दरोडेखोरांनी 40 लाख लुटलेत आणि या दरोडेखोरांमध्ये पोलीस देखील आहेत। या प्रकरणी 3 पोलिसांना अटक करण्यात आली आहे, तर आणखी 3 जणांचा शोध अद्यापही सुरू आहे।